पितृपक्षात बनवली जाणारी थापीवडी किंवा पाटवडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी मिक्सरला लावून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा हे सर्व वाटून घ्यायचे आहे. वाटून घेतल्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर राई, जिरा, हे वाटलेला मिरचीचा ठेचा, हळद टाकून परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा धनिया पूड टाकायची आहे. पाण्याला चांगला कळ आल्यानंतर हे 1 वाटी बेसन आहे ते मी इकडे टाकून चांगले ढवळून घेणार आहे. एकसारखे ढवळून घ्या. त्याच्यानंतर 10 मिनटं त्याला झाकून ठेवा. 10 मिनिटांनी हे पीठ चांगले शिजलेले असेल. त्याच्यानंतर हे बघा, पीठ असे मस्त असे हे शिजलेलं आहे. तोपर्यंत ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. ताटाला तेल लावून हे शिजलेले पीठ आहे ते मी ह्या ताटामध्ये काढून हे थापून घेणार आहे. तर याच्यावरून मी थोडेसे तीळ आणि सुकं खोबरं टाकणार आहे. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकणार आहे. एक साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आहे वड्या पाडून. वड्या पाडून झालेल्या आहेत. मस्त अशा ह्या वड्या तयार आहेत आपल्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब